नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक नितीन ज्ञानेश्वर फाकटकर, संपादक रोखोक मावळ। आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये आजचे आपले प्रमुख पाहुणे म्हणजेच प्रसिद्ध इतिहास संशोधक श्री डॉक्टर प्रमोद बोराडे व त्यांच्या धर्मपत्नी सौ डॉक्टर प्रिया प्रमोद बोराडे, तसेच त्यांचे चिरंजीव रुद्रप्रताप बोराडे यांचं सर्वप्रथम मी आपल्या स्टुडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। सर, मॅडम, आपलं सहर्ष स्वागत। धन्यवाद सर। मित्रांनो, खऱ्या अर्थाने आजचा इंटरव्ह्यू एक आगळा वेगळा इंटरव्ह्यू आहे। त्याचं कारण तसंच आहे की आपल्या सर्वांना ज्ञात आहे की आज 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन, आणि सर्वप्रथम मी सर्व आपल्या या महाराष्ट्रातील मायबाप जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो। आणि आजच्या इंटरव्ह्यूचं मी जसं मगाशी नमूद केलं की हा एक आगळा वेगळा इंटरव्ह्यू, त्याचं कारण तसं आहे की आजच्या 1 मेच्या दिवशी आजचा हा इंटरव्ह्यू खऱ्या अर्थाने एक वेगळा इंटरव्ह्यू, त्याचं कारण तसंच आहे की आज 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन, आणि या महाराष्ट्राची संस्कृती जतन करणारे एक आदर्श दाम्पत्य म्हणजे आपल्या पंचक्रोशीतील बोराडे दाम्पत्य, आणि त्यांचीच आज ही मुलाखत। त्याच्यामुळे आजच्या या महाराष्ट्र दिनी खरोखर रोखोकला सुद्धा एक वेगळाच अभिमान वाटतो की आपली ही संस्कृती जतन करणारे हे आदर्श कुटुंब। तर चला आज त्यांच्याशीच आपण रोखोकपणे संवाद सुरू करूया। मित्रांनो, सर्वप्रथम मी त्यांचं पुन्हा आपल्या स्टुडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। आपलं सहर्ष स्वागत। या दाम्पत्याबद्दल सांगायचं म्हटलं, एखादा विषय अभ्यास करणं, त्याचं अध्यापन करणं ही एक वेगळी बाब, पण एखादा विषय जगणं ही एक कला आहे, आणि असाच इतिहास विषय जगणारे हे आपल्या या पंचक्रोशीतील प्रसिद्ध इतिहास संशोधक एक आदर्श दाम्पत्य। मित्रांनो, या दाम्पत्याबद्दल सांगायचं म्हटलं तर आपल्या या पंचक्रोशीमधलं एकमेव असणारं ऐतिहासिक वस्तू संग्रहालय म्हणजे शिवशाही वस्तू संग्रहालय जे लोणाळे येथे यांनी निर्माण केलेले, आणि मला वाटतं खरोखर आज हे आदर्श दाम्पत्य आज खऱ्या अर्थाने येणारी आपली तरुण पिढी कर्तृत्वान घडावी म्हणून आज हे आदर्श दाम्पत्य त्यांच्या व्याख्यानाच्या माध्यमातून, त्यांच्या शिवशाही दुर्ग अभ्यास दौऱ्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार करते, आणि म्हणून आज या आदर्श दाम्पत्याचा आपण हा त्यांचा जीवन प्रवास या रोखोकच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। तर चला आज त्यांच्याशीच आपण रोखोकपणे संवाद सुरू करूया। मित्रांनो, आजपर्यंत डॉक्टर श्री प्रमोद बोराडे असतील, प्रिया मॅडम असतील, यांचा जीवन प्रवास असंख्य तरुणांना माहितीच आहे, परंतु या मुलाखतीला एक वेगळं महत्त्व आहे। त्याचं कारण तसंच आहे, कारण आज आपण या दोघांचा तर जीवन प्रवास जाणून घेणारच आहे, परंतु आज इथे एक वेगळे प्रमुख पाहुणे सुद्धा आहे, आणि ते म्हणजे रुद्रप्रताप। रुद्रप्रताप याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर मला वाटतं कालपर्यंत या 7 वर्षाच्या बालकांनी 115 दुर्ग सर केलेले आहेत, आणि खरोखर आज आमच्या रोखोकला सुद्धा एक वेगळा अभिमान वाटतोय की महाराष्ट्र दिनी 1 मेच्या दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहासचा विचारांचा प्रसार करणारा हा बालक आज आपल्या चॅनलच्या या स्टुडिओमध्ये आज इथं उपस्थित आहे। मी त्याचं सुद्धा सहर्ष स्वागत करतो। रुद्रप्रताप, आपलं सहर्ष स्वागत। तर चला आज त्यांच्याशी आपण रोखोकपणे संवाद सुरू करूया। नमस्कार, मी डॉक्टर प्रमोद बोराडे। सर्वप्रथम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रोखोक चॅनलच्या माध्यमातून ऐकणाऱ्या श्रोतावरांना मी माझ्याकडून मनस्वीरित्या 1 मेच्या या महाराष्ट्र दिनी शुभेच्छा देतो। रोखोक मावळ या चॅनलच्या माध्यमातून नानाविध तरुणांना, नानाविध समाजातल्या वंचित घटकांना सर्वप्रथम समाजासमोर आणून अतिशय उत्तम पद्धतीने त्यांच्या कामाला एक स्थान निर्माण करून दिलेले नितीनजी फाकटकर सर यांचे मी मनस्वीरित्या आभार मानतो। प्रमोदजी, मला वाटतं की आज विशेषतः तरुण वर्गाला तुमचा शैक्षणिक प्रवास प्रायमरी ते PhD अच्छा, हा सर्वांना जाणून घ्यायची फार उत्सुकता आहे। ठीक आहे। बऱ्यापैकी अनेकदा इतिहास कार्य करत असताना असा प्रश्न शैक्षणिक कोणी विचारत नाही, फक्त डॉक्टर बोराडे बस इथपर्यंत असतो, पण तुम्ही विचारला हा खूप उत्तम प्रश्न आहे, आणि अनेकांनी या क्षेत्रात यावं म्हणून मलाही तो सांगताना आनंद वाटतो। सर्वप्रथम माझं 10वीपर्यंतचं शिक्षण झालं तळेगावमधल्या आपल्या परांजपे शाळेमध्ये, तदनंतर 11वी 12वी पुण्यामध्ये AISSMS त्या ग्रुपमध्ये झालं। माझे पदवी जी झालेली आहे इतिहास विषयामधून BA मी केलं DY पाटील पिंपरीमध्ये, आणि गरवारे महाविद्यालयामधून पुण्यातून मी MA इतिहास झालो, आणि तदनंतर PhDचा जो विषय आहे
तो माझा दुर्ग, शस्त्रास्त्र, शिवाजी महाराज असा जो विषय आहे तो मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठामधून पूर्ण केला. मागाशी मी जसं नमूद केलं की हे एक आदर्श दाम्पत्य आहे की इतिहास जगणारे. होय. त्याच्यामुळे मला वाटतं की मला इथं थोडंसं तुम्हाला विचारायचं आहे प्रमोदजी, की लहानपणापासून इतिहास विषयाची आवड होती? खरं जर सांगायचं ना तर एक प्रघात आहे की एखाद्या मुलाखतीमध्ये मुलाखत देणाऱ्यांनी असं सांगायचं लहानपणापासून आवड होती वगैरे वगैरे, पण वस्तुस्थिती थोडी वेगळी आहे. 10वीपर्यंत या विषयामध्ये तेवढा मी वाहत गेलेलो नव्हतो. 10वी झाली आणि जी काही आपल्याला सुट्टी मिळते त्या बऱ्याच मिळणाऱ्या एक 2 महिन्याच्या सुट्टीमध्ये साधारणपणे राजगड किल्ल्यावर सर्वात पहिल्यांदा गेलो मित्रांच्या सोबत. 2-3 दिवस अचानक तिथे राहिलो, मुक्काम केला आणि तदनंतर या विषयामध्ये मी पूर्णपणे आता आपण ठरवून याच्यामध्येच राहायचं आहे, बाहेर कुठेही जायचं नाही आहे हे ठरवलं गेलं. तदपासून आजपर्यंत 2002 ते 2022 20 वर्ष मी इतिहास विषयामध्ये काम करतो आहे. मला वाटतं की आज इथं प्रिया मॅडमसुद्धा उपस्थित आहे, बरोबर की नाही? मॅडम, ह्या पंचक्रोशीला प्रमोदजी नवीन नाही, कारण ह्या मातीतला हा युवक, त्याच्यामुळे सगळ्यांना अगदी यांचा जीवन प्रवास, त्या जीवन प्रवासाचे साक्षीदार असंख्य तरुण आहेत. पण मला वाटतं की आज तुमचा जो शैक्षणिक प्रवास आहे तो सुद्धा ज्या तरुणांना नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. तर तुमचा शैक्षणिक प्रवास? माझा शैक्षणिक प्रवास म्हणजे 10वीपर्यंतचं शिक्षण हे माझं सातारा जिल्ह्यामध्ये लोणंद म्हणून गाव आहे त्या ठिकाणी झालं. त्याच्यानंतर 10वी नंतरचं जे काय BA पर्यंत जे शिक्षण आहे ते आई बाबा माझे प्राध्यापक असल्यामुळे त्यांची ट्रान्सफर सांगलीला झाली, त्या ठिकाणी झालं. आणि त्याच्यानंतर MAचं शिक्षण माझं छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा या ठिकाणी झालं आणि PhDला मग पुण्यामध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये मी ॲडमिशन घेतलं आणि तिथे माझी PhD पूर्ण झालेली आहे. तुमचा विषय? माझा पश्चिम महाराष्ट्रातील धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांचा इतिहास होता PhDचा. आणि इतिहास आणि इतिहास, हां, बरोबर की नाही? म्हणजे मला वाटतं की हे एक दाम्पत्य आहे की दोघांनी इतिहासामध्ये PhD केली आणि आज आम्ही पाहतोय अगदी बरोबर तुमची पुढची वाटचाल, बरोबर की नाही? मला वाटतं की सर, हा शैक्षणिक प्रवास तर झाला, बरोबर की नाही, पण त्याच्यानंतर बोराडे सर काही थांबणाऱ्यांपैकी नव्हते. खऱ्या अर्थाने तुमची या पंचक्रोशीला जी ओळख आहे ती एक प्रसिद्ध इतिहास संशोधक म्हणून, बरोबर नाही? तर आज मला वाटतं की ह्या माध्यमातून आम्हाला तुमचा हा संपूर्ण प्रवास तर जाणून घ्यायचा, पण ती नक्की काय प्रेरणा होती की या विषयाकडे जे तुम्ही वळाले आणि आज संपूर्ण तुमचं गेले 20-22 वर्षाचं आयुष्य तुम्ही या विषयाला समर्पित केलंय? बरोबर. मी या क्षेत्राकडे कसा वळालो ह्याच्या मागची प्रेरणा खूप सांगण्यासारखी आहे आणि समाजाने ती नक्की आत्मसातसुद्धा केली पाहिजे प्रत्येक तरुणाने, कारण यांच्यापेक्षा मोठी प्रेरणा कोणी असू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, शिवचरित्र ही एक अशी जादू आहे की याच्यामध्ये ज्या ज्या माणसांनी स्वतः एकदा वाचलं, ज्या ज्या माणसांनी स्वतः एकदा जायचं ठरवलं तो याच्यात जातो, पण तो बाहेर येऊच शकत नाही आणि तो येऊ इच्छितही नाही. त्यामुळं शिवचरित्रात काम करत असताना त्याला अनेक पुढचे लोक साथ द्यायला लागतात, हात द्यायला लागतात, मदत करायला लागतात. तू चाल, आम्ही तुझ्यासोबत चाललेलो आहोत असं सांगायला लागतात आणि त्याच्यापेक्षा मोठी प्रेरणा दुसरी काही असू शकत नाही. माझी प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिवचरित्र आणि माझी प्रेरणा म्हणजे शस्त्रास्त्र. सर, आत्ता जसं तुम्ही तुमची प्रेरणा सांगितलं, बरोबर की नाही, खऱ्या अर्थाने तुमच्या या कामाला सुरुवात कधी झाली आणि कशी झाली? मी आत्ताच नमूद केल्याप्रमाणे माझी 10वी झाली आणि दुर्ग फिरायला सुरुवात केली. एक निश्चित जीवनाला दिशा मिळालेली होती. प्रामाणिकपणे सांगायचं तर एक ध्येय ठरलं होतं, आता ठरलेलंच निश्चितच, हा विषय सोडून दुसरं काही करायचं नाही. आईवडिलांना निश्चित वाटलं होतं की तू इंजिनिअरिंग बाजूला जावं, पण आणि सर्वसामान्य वाटतंच इच्छा, आणि तो ट्रेंडसुद्धा होता त्यावेळी की इंजिनिअरिंग बाजूला जाणं, डिप्लोमा, डिग्री. पण काय झालं, गडकिल्ले फिरत असताना एका गोष्टीची कल्पना आली की आपल्याला याच्यामध्ये खूप काही करता येऊ शकतं आहे. खूप चांगले चांगले आदर्श माझ्या डोळ्यासमोर उभे होते. बाबासाहेब पुरंदरे होते, त्यावेळी निनाद बेडेकर होते, पांडुरंग बलकवडेंसारख्या उत्तम इतिहासात काम केलेल्या समिधा डोळ्यासमोर होत्या. यांना पाहत यांच्याच मार्गावर जर आपण चाललो आणि शिवाजी महाराजांचं चरित्र जर नीट अभ्यासायचं आहे तर इतर कुठल्याही क्षेत्रात न जाता फक्त आणि फक्त या इतिहास विषयातच आपण राहिलो पाहिजे हे ठरवलं होतं. त्यामुळं निश्चित ध्येय ठरलं आणि त्या दिवसापासून आजपर्यंत त्याच्यात विचलित नाही झालेलो मी.
त्या मार्गावर निश्चित सुरू आहे. आज मग तो आम्हाला तुमचा हा सर्व जो प्रवास आहे हा ऐकायचा आहे आज. अगदी थोडक्यातच अगदी जर सांगायचं झालं तर 2002 पासून ती सुरुवात आहे. आधी गडकिल्ले भरपूर फिरणं, नंतर त्याच्यात आले फोटोग्राफी करणं, नंतर छायाचित्रांचे प्रदर्शनं. समाजाला आपण काहीतरी दिलं पाहिजे ही भूमिका फार महत्त्वाची आहे. एकदा गडकिल्ल्यांचे फोटो काढून ते डेव्हलप करून A4 साईज नंतर A3 साईज प्रिंट केल्या आणि त्या घरात मी जतन करायचो. कुणी आलं की दाखवायचो. वडील म्हणाले की अरे नुसतंच हे जतन करू नकोस, ते समाजासमोरसुद्धा आण. आणि एकदा त्यांच्या कल्पनेतून एक पहिलं प्रदर्शन 2004 साली आमच्या गणेश प्रतिष्ठान राजगुरू कॉलनीमधल्या त्या मंदिरामध्ये भरवलं. गणपतीचे दिवस होते, 7-8 दिवस प्रदर्शन भरवलं. अनेक मंडळी आली, नानाविध ठिकाणून आमच्या प्रतिष्ठानला मंडळी यायची, आजही येतात, ती परंपरा आहे. आणि त्यांनी कौतुक केलं, छान वाटलं लोकांना, मलाही प्रेरणा मिळाली. अनेकांनी सांगितलं की अजून ह्या फोटोकॉपी डेव्हलप कर आणि सर्वांनी हात दिल्यामुळे त्या मोठ्या मोठ्या झाल्या. प्रदर्शनामध्ये जवळजवळ 2.25 लाख फोटो आम्ही ठेवलेले होते. 2.25 लाख? होय, प्रचंड संख्येने ते प्रदर्शन आमचं मोठं झालं. तदनंतर एक दिवस कल्पना आली की आपण ह्या शस्त्रास्त्र जो भाग आहे याच्यात समजा काही कलेक्शन करता येईल का. सुरुवातीला हे अगदी अवघड आहे असंच वाटलं बरं का, कारण कुठल्याही घराण्याचा व्यक्ती स्वतःच्या घराण्याची ऐतिहासिक तलवार प्रमोदला का म्हणून देईल, नाही देणार. पण असं व्हायचं नव्हतं. शिवाजी महाराजांना आई तुळजाभवानीला काही वेगळं मान्य होतं. त्यांच्या कृपेने इतिहास विषयामध्ये मला असा आशीर्वाद मिळाला की माझ्या अनेक मित्रांनी मला त्या शस्त्रास्त्र भेट द्यायला सुरुवात केली सर. आणि ती भेट येत असताना काही काळामध्ये एक चांगला संग्रह जमला आणि आज सांगताना मला आनंद होतो. 3,500 शस्त्रास्त्र आत्ता माझ्याकडे इंडिव्हिज्युअल कलेक्शनला आहे, ज्याचं आपण एक संग्रहालय केलं आहे. 3,500? होय. असा सगळा हा एकंदरीत थोडक्यात प्रवास. जसं तुम्ही आता नमूद केलं की एक ऐतिहासिक वस्तू सांगण्याचा प्रवास सुरू झाला, बरोबर की नाही. आज बघता बघता 3,500 तुमच्याकडे त्या वस्तू आहेत. हे आपल्या या पंचक्रोशी मधलं हे एकमेव आणि पहिलंच का संग्रहालय? अगदी बरोबर, एकमेव आहे. याच्या आधी संग्रहालय नव्हतं. शिवशाही संग्रहालयाबाबत जर आपण म्हणाल तर सुरुवात आपण ज्यावेळेस केली त्यावेळी असं वाटलं नाही की एवढी लोक मदत करतील, काही एवढ्या वस्तू मिळतील असं वाटलं नाही. कुणाच्याही ऐतिहासिक तलवार घराण्याची कुणी असं कोणाला अगदी देऊ शकत नाही. तर ह्या गोष्टी खरोखर अशक्य असंच वाटलं होतं. पण ईश्वर कृपेने, सुदैवाने, शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने ह्या गोष्टी माझ्याकडे संग्रहित होत राहिल्या. एकेका टप्प्यामध्ये असं लक्षात यायला लागलं की अरे हे आपण सुद्धा करू शकतो आहे. आणि बोलता 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 आज 3,500 शस्त्रास्त्र आपल्या शिवशाही संग्रहालयाकडे आहेत. हे इंडिव्हिज्युअल कलेक्शन ज्याला आपण म्हणतो, लोणावळ्यामध्ये वलवन महाविद्यालयाच्या समोर आपण त्या शस्त्रास्त्रांचं एक संग्रहालय केलं आहे. आणि आपल्या प्रश्नाचं एक उत्तर म्हणून मी सांगतो की हे पहिलंच आहे, कारण हे काम माझ्यासाठी राखीव ठेवलेलं होतं. याआधी कुणाकडून झालेलं नव्हतं, त्यामुळं ते माझ्याकडून होऊ शकलं. आणि त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने शस्त्रास्त्र मला देणारे माझे जे मित्र आहेत त्यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. भाऊ वाल्लेकर आहेत, देवेंद्र भाऊ वाल्लेकर. तदनंतर आमचे अभिजित धोत्रे म्हणून आहेत, आमचे जगन्नाथ तात्या चव्हाण, परशुराम भाऊ चव्हाण. या सगळ्या मंडळींनी एकत्रित येऊन आम्हाला शस्त्रास्त्र दिली, स्वतःहून दिली. त्यांनी सांगितलं की हे तुम्ही ठेवा आणि तुमच्या संग्रहालयाला अजून त्याचं मूर्तरूप येऊ द्या. अलीकडच्या काळामध्ये ज्याची लक्षावधी रुपये किंमत आहे असे कॉईन्स किरण कारंडेंनी आमच्या संग्रहालयाला मोफत भेट दिले. त्याच्यामुळं हे संग्रहालय समृद्ध झालं आणि आज एवढ्या मोठ्या संख्येने मावळात पहिलं असणारं भव्य संग्रहालय आहे. मी जरूर आवाहन करेल रोखठोक मावळच्या या संपूर्ण श्रोतेवर्गाला, आपण त्याला निश्चित भेट द्यावी. लोणावळ्यामध्ये वलवन महाविद्यालयाच्या समोर. मग आज मला वाटतं की आपल्या या पंचक्रोशीतले अनेक महाविद्यालय असतील, शाळा असतील, व्हिजिट देतात. अनेक शाळांमध्ये मी स्वतः पूर्वी प्रदर्शनं करायचो ह्या शस्त्रास्त्रांचे. हो, 499 प्रदर्शन झाली आणि कोविड आला, तर माझ्या 500चा आकडा कोविडनी तोडला. त्यामुळे आपण साधारणपणे 500 प्रदर्शनं बाहेर केलेली आहेत. आता आपण प्रदर्शनं करत नाही, अनेक शाळा येऊन स्वतः भेट देतात. होय सर, मला वाटतं की तुमच्या प्रत्येक गोष्टीमागं, मग ते तुमचं संग्रहालय असेल, तुमचं शिवशाही ट्रेकर्स असेल, बरोबर की नाही, एक टॅगलाईन आम्हाला प्रकर्षाने जाणवती, ती अशी की ध्यास इतिहासातून सुवर्ण भारताचा. काय म्हणजे नक्की काय ही टॅगलाईन काय? याच्यामागे एक ठोस कारण आहे.
2 मिनिट वेळ घेऊन सांगतो तुम्हाला की ध्यास इतिहासातून सुवर्ण भारताचा, जर आपल्याला सुवर्ण भारत घडवायचा आहे तर इतिहासाचा अभ्यास असलाच पाहिजे. इतिहासातल्या अभ्यासाच्या जोरावरच आपण सुवर्ण भारत घडवू शकतो. हे सर्वश्रुते सर्वज्ञाते आणि मान्य आहे, याच्यामध्ये कोणाचं भांडण नाही आहे. भाग 2 महत्त्वाचा की सुवर्ण भारत म्हणजे काय, तर सुवर्ण भारत म्हणजे आपली कामं चोख करणारे भारतीय, दिलेला शब्द पाळणारे, वेळ पाळणारे भारतीय. अजून सुवर्ण भारत म्हणजे काय, तर आपल्या देशावरती निस्सीम भावाने प्रेम करणारे भारतीय. जनगण मन लागले आणि मी काय उभं राहणार नाही असं न म्हणणारे भारतीय. हा भारतीयांचा माझ्या दृष्टीने असणारा मुद्दा मी त्याच्यामध्ये सांगत असतो की ध्यास इतिहासातून सुवर्ण भारताचा. सुवर्ण भारत म्हणजे वेगळं काही नाही आहे, आपल्याच लोकांनी सतर्कतेने आपल्या देशावरती नितांत प्रेम करणे. म्हणजे इतिहास आम्ही जेव्हा शिकवतो त्यावेळी राष्ट्रवाद आणि आक्रमक राष्ट्रवाद अशा 2 संकल्पना आहेत. राष्ट्रवाद म्हणजे आपल्या देशावर नितांत प्रेम करणे आणि ज्यावेळी देशाला गरज आहे त्यावेळी आपलं रक्त सांडायला मागे पुढे न पाहणे. आणि आक्रमक राष्ट्रवाद म्हणजे माझ्या देशावर माझं प्रेम आहेच आहे, पण परकीय राष्ट्रात जाऊन बॉम्ब फोडून त्यांचे लोक मारणे. ही आपली संस्कृती नाही. आपले भारतीय संस्कृती ही नव्हे, ती संस्कृती पाकिस्तानची, बाहेर जाऊन बॉम्ब फोडायचे. ती भारतीय संस्कृती नाही. त्यामुळं ध्यास इतिहासातून सुवर्ण भारताचा. सुवर्ण भारत म्हणजे प्रत्येक भारतीयांनी आपण जी कामं करतोय ती कामं चोख करणे. सर, मला वाटतं की हा प्रवास संपूर्ण जाणून घेत असताना येणाऱ्या काळामध्ये काही विशिष्ट ध्येय? निश्चित स्वरूपात एका ध्येयाने आम्ही संपूर्ण कुटुंबच कामं करतो आहोत. सर्वजण समर्पित भावाने त्याच गोष्टीकडे आम्ही पाहतो आहोत. ध्येय म्हणजे असंच आहे, मावळ तालुक्यातच, मावळ तालुका सोडून बाहेर जायचं नाही आहे. आपल्या तालुक्यामध्ये एका छताखाली संग्रहालय, ग्रंथालय, कुणीही अभ्यासक येणार त्यांना वाचनाला तिथं सगळ्या उपलब्ध गोष्टी, तिथं असणारी सर्व शस्त्रास्त्र हे पाहूनच लोक शिकली पाहिजेत. अनेक विद्याशाखांमध्ये अभ्यास करणारी लोक तिथे येणार. अभ्यासक, संशोधक लोकांना तिथे आपल्या आपल्या पद्धतीने अभ्यास मिळणार आहे. आणि अशा स्वरूपाची एक शिवसृष्टी आपल्याला मावळ तालुक्यामध्ये करायची आहे. त्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे मला वाटतं ही सुद्धा मावळातलं हे पहिलीच शिवसृष्टी असेल, बरोबर ना? अगदी 100%. मग याची काही योजना ऑन पेपर आखली आहे? याची योजना एक हे शेवटी हे प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करणं होय, आणि आज आपण जे बोलतोय याच्यामध्ये तफावत निश्चितच आहे, निश्चितच. पण माझा एक दृढ विश्वास आहे, किंबहुना पोलादी निर्धार आहे की ह्या गोष्टी होणार. हे एक विद्यापीठच असणार. त्याच्यात अभ्यासाला येणारे ह्या अभ्यासकांची खूप मोठी गरज आहे. 4 कोटी कागदपत्र आहेत पुण्यामध्ये, पेशवे दफ्तरमध्ये. वाचणारे 4 संशोधक नीट नाही आहेत. त्यामुळे ही मोडी लिपीतली कागदपत्र बाहेर जर यायला हवी तर मोडी लिपीचे क्लासेस झाले पाहिजेत. मी माझ्या पद्धतीने करतोय प्रयत्न, क्लासेस घेतोय, पण 10-20 मुलांच्या संख्येमध्ये तेवढं होणार नाही आहे. आमच्या इंद्रायणी महाविद्यालयाच्या माध्यमातून आम्ही TYच्या विद्यार्थ्यांना, बहुसंख्य विद्यार्थ्यांनासुद्धा प्रशिक्षण दिलं आहे. परंतु हे सर्व फार कमी आहे असं माझं मत आहे. त्यामुळं ध्येय जे आहे ते उत्तम शिवसृष्टीचंच आहे आणि त्याच्या अंतर्गत या सगळ्या गोष्टी नक्की येणार आहेत. सर, मला वाटतं की आपल्या सर्वांना ज्ञात आहे की बाबासाहेब पुरंदरेंचं एक छान वाक्य आहे की ध्येयासाठी वेडेवानी वेडीच लोक इतिहास घडवतात, आणि त्यातलाच हा एक वेडा युवक म्हणायला हरकत नाही, बरोबर की नाही? अगदी बरोबर. मला वाटतं की प्रमोदजी, तुमचा हा संपूर्ण प्रवास जाणून घेत असताना तुमच्या धर्मपत्नी या सुद्धा या कार्यामध्ये कुठं मागं नाही आहे, बरोबर की नाही? निश्चित. तर मला वाटतं की आज नक्कीच त्यांचा इतिहास संशोधकाचा सुद्धा आम्हाला हा प्रवास जाणून घ्यायचा आहे. मॅडम, तर मला आज तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे मॅडम की सरांची तर प्रेरणा आम्ही ऐकलीच, पण तुमची नक्की काय प्रेरणा होती ह्या कार्यासाठी? माझी या कार्यासाठी प्रेरणा होती ती सह्याद्री सोडता दुसरी काही प्रेरणा नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, शिवचरित्र, या दृष्टीने मी ते सगळं, म्हणजे ती प्रेरणा घेऊन हे सगळं साध्य करायला मला सोपं गेलेलं आहे. कारण माणूस हा घडतो तो सह्याद्रीमध्येच, डोंगर दऱ्या खोऱ्यांमध्ये फिरूनच अनुभव येत राहतात एक 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 एक, आणि त्यातून आपण शिकत राहतो. आणि त्याच्यातूनच मी या कार्यामध्ये पडले आणि आज सरांच्या बरोबर थोडासा खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न मी करत आहे. 100% मॅडम, मला वाटतं की ही तुमची प्रेरणा जाणून घेत असताना शिवशाही दुर्ग अभ्यास परिवार हा जो तुम्ही आता निर्माण केलाय, बरोबर की नाही? तर मला वाटतं की हा प्रवास नक्कीच आजच्या या पिढीला ऐकून घ्यायचा आहे. कारण आम्ही स्वतः, मी असेल, माझी पत्नी असेल, माझा मुलगा असेल, याचा आम्ही साक्षीदार आहोत, बरोबर की नाही? तर हा दौरा, हा तुमचा जो दुर्ग अभ्यास दौरा असतो, थोडंसं आम्हाला
शिवशाही दुर्ग अभ्यास सहल सुरू करण्याची आधीची घटना थोडक्यात सांगते. म्हणजे आम्ही तिघं ज्या दिवशी सुट्टी असेल, ज्या दिवशी वेळ मिळेल, त्या दिवशी फक्त गड किल्ले भ्रमंती एवढंच आमचं असतं. कुठे जायचं तर गडावरती त्याला घेऊन जायचं हेच डोक्यात असतं. आणि असंच एका ठिकाणी गेल्यानंतर एक 10-12 मुलं मुली आलेले होते त्या गडावरती. आणि आले गड पाहिला पळत पळत, म्हणजे आमच्या पाठीमागून आले. आमच्या आधी त्यांनी गड पण पाहिला आणि उतरले. म्हणजे कुठल्या गोष्टीला काय म्हणतात हे त्यांना काहीच माहीत नव्हतं. आणि हे बघितल्यानंतर थोडंसं कुठेतरी असं वाटलं की अरे हे येत आहेत, पण तिथल्या वास्तू काय आहेत, त्या वास्तूंचा इतिहास काय आहे, कुठल्या वास्तूला काय म्हणतात हे काहीच माहीत नाही आहे त्यांना. मग हे सगळं न होता कुठेतरी आपण थोडंसं काहीतरी त्यांना जर देता आलं तर आपल्याकडून ते खूप समाजाला उपयोगी पडेल. म्हणून आणि विशेषतः तरुण पिढीला याची नितांत गरज आहे. हे जे मनाला कुठेतरी खटकलं आणि याच्यातूनच असं ठरवलं की एक अभ्यास दौरे आपण सुरू करू आणि याच्यातून लोकांना त्या वास्तूचा प्रत्यक्ष इतिहास पाहण्याचा, अनुभवण्याचा आणि त्या इतिहासात जाण्याचा त्यांना अनुभव यावा. शेवटी आपल्याकडे जे ज्ञान आहे ते शेवटी दुसऱ्याला देण्यात पण एक वेगळी मजा असते. आणि म्हणून यातून आम्ही ह्या दुर्गा अभ्यास सहलीचं नियोजन करायला सुरुवात केली. पहिला ट्रेक जो केला तो आम्ही रायगड, म्हणजे राजधानी रायगड पासून. किती साली सुरू केलं मॅडम तुम्ही? कोविडच्या आधी सुरू केलेले. ओके. आणि त्याच्यानंतर आता सतत प्रत्येक महिन्याला आमचे ट्रेक सुरू आहेत. तुम्ही अनुभव घेतलेलाच आहे वासोटाचा. म्हणजे तुमच्या ट्रेक बद्दल सांगायचं म्हटलं तर उत्तम नियोजन असतं, उत्तम संयोजन असतं. आणि मला एक विशेष जाणवलं की आजच्या या कमर्शियल जगामध्ये तुमची फी एक नाममात्र असते मॅडम. त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही सर्व नियोजन करता, बसपासून तर जेवणापासून, नाश्त्यापासून, अभ्यास दौऱ्यापासून तुम्ही जी अचूक माहिती देता प्रत्येक गोष्टीची, हे मला वाटतं की तरुण पिढ्या नक्कीच यांनी याचा फायदा घेतला पाहिजे. मॅडम आतापर्यंत साधारण किती हे ट्रेक किती झाले साधारण? आतापर्यंत साधारण 39 ट्रेक झालेले. 39. हा, मला वाटतं की प्रत्येक ट्रेकला साधारण 100-150 संख्या असते. नाही, 50 संख्या असते. 50, कारण एवढी संख्या घेऊन गेलो तर प्रत्येकाला ते सांगणं, म्हणजे सांगत असलो तरी एकत्र ते येऊ शकत नाही आणि समजू शकत नाही. म्हणून 50 लोकांना घेऊन जातो, सगळा गड समजून सांगतो आणि परत आणतो. मॅडम आता मला वाटतं की सरांनी जसं एक शिवसंग्रहालय सुरू केलं आणि येणाऱ्या काळामध्ये एक त्याचं कन्व्हर्जन कसं विद्यापीठमध्ये होईल हे त्यांचं टार्गेट आहे भविष्यातलं वर्ग. मग या तुमचं जे शिवशाही दुर्गा अभ्यास दौरा आहे याचं काही येणाऱ्या काळात काही विशिष्ट ध्येय? कारण मी विचारण्याचं कारण असं की हे ध्येय वेडे 2 तरुण थांबणाऱ्यांपैकी नाहीये हे आम्ही ओळखल्याने संपूर्ण पंचक्रोशीने ओळखलेले. त्याच्यामुळे नक्कीच काही ते ध्येय तुमचं असणार हे निश्चित आहे. फक्त ते आज आम्हाला ह्या माध्यमातून जाणून घ्यायचंय. ध्येय असं आहे की जास्तीत जास्त लोकांना आम्हाला तिथे घेऊन जायचंय, ते समजून सांगायचंय. आणि महाराष्ट्रातले, किमान मावळातल्या लोकांचे तरी महाराष्ट्रातले सगळे किल्ले हे झालेच पाहिजेत असं दृष्टिकोन ठेवलेला आहे आम्ही. मित्रांनो, मगाशी मी जसं नमूद केलं होतं की खऱ्या अर्थाने येणारी तरुण पिढी कर्तृत्ववान झाली पाहिजे, सामर्थ्यवान झाली पाहिजे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार करणारं हे आदर्श दाम्पत्य. आणि आज मॅडमनी सुद्धा जे सांगितलं ते अगदी तंतोतंत की त्यांना प्रत्येक युवकांनी महाराष्ट्रातला प्रत्येक दुर्ग, प्रत्येक किल्ला हा पाहिलाच पाहिजे. बरोबर की? तर खऱ्या अर्थाने ही महाराष्ट्राची संस्कृती जतन होईल. मॅडम मला वाटतं की तुमच्या दोघांचा जीवन प्रवास जाणून घेत असताना सरांनी साधारण आपल्या या भारत देशातले 1,500 दुर्गावर अभ्यास केले. बरोबर की नाही? तुमचे साधारण 400. बरोबर की नाही? आणि मला वाटतं या 7 वर्षाच्या बालकाचे 115. मला असं वाटतं की हे जे कुटुंब आहे हे आपल्या या फक्त पंचक्रोशीतलंच नव्हे सर, तर संपूर्ण जिल्ह्यातला हा एक विक्रम म्हणायला हरकत नाही आणि विक्रमवीर कुटुंब म्हणायला हरकत नाही. कारण वडील 1,500, मातोश्री 400 आणि हे लहान लेकरू 115. म्हणजे हे आता ठीक आहे, म्हणजे मला माहित नाही लिम्का बुक ऑफ रेकॉर्डचं काय पॅरामीटर्स आहे, पण नक्कीच मला वाटतं की तुम्ही या बालकासाठी प्रयत्न करा किंवा एक संपूर्ण कुटुंब म्हणून हा प्रयत्न करायला हरकत नाही. रुद्र,
115 किल्ले, बरोबर ना? मला तुला आज या माध्यमातून विचारायचं आहे, तसं तुझ्यासाठी खूप अवघड प्रश्न आहे, कारण तुझं वय 7 आहे, बरोबर की नाही? फक्त की मी मागापासून नमूद करतोय 115 किल्ले, 115 किल्ले, हे खरंच तुला आवडतात का आई बाबा नेतात? मला खरं खरं सांगायचं आज. मला आवडतात. तुला आवडतं जायला किल्ल्यावर का आई बाबा नेतात म्हणून? मला आवडतात. तुला आवडतं. काका मला इथे एक सुधारणा करायची आहे. बोल ना बाळा. फारसीमध्ये औरंगजेब किल्ला म्हणायचा म्हणून महाराज दुर्ग म्हणायचे म्हणून आपण दुर्ग म्हणायला पाहिजे. म्हणजे आता मी प्रत्येक वाक्याला दुर्गा म्हणणार, ओके? हो. किल्ला म्हणणार नाही, कारण किल्ला कोण म्हणायचं? औरंगजेब, बरोबर की नाही? आपण कोणाला मानतो? छत्रपती शिवाजी महाराजांना, ओके? रुद्र, तुझा आवडता दुर्ग कोणता? रायगड. का रे बाळा रायगडच का? आज पण तिथे शिवाजी महाराज आहेत म्हणून. रायगडावरती हो म्हणून तुला रायगड आवडतं? हो. मी एकदा तिथे डोकं ठेवलं, मला असं फील झाला की मला ते शिवाजी महाराज समाधीच्या इथे दिसत आहेत अजून. आणि त्याच दिवशी रात्री मला स्वप्न पडलं की महाराजांनी मला आशीर्वाद दिला की तू मोठं होऊन सगळ्यांना जीव लाव, माझे सगळे दुर्ग पहा असं. अरे वा, म्हणून तुला रायगड जास्ती आवडतो. मॅडम, मला वाटतं की आज तुमच्या दोघांचा जीवन प्रवास जाणून घेत असताना मला याच्यावरती जास्ती आज फोकस करू इच्छितो, कारण जसं मी मागाशी नमूद केलं की वयाच्या 7व्या वर्षी 115 दुर्ग सर करणं सोपं नाही. तर असा एखादा प्रसंग आज नक्कीच आम्हाला त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल की येणाऱ्या तरुण पिढीला ही एक प्रेरणा होईल. नक्कीच. त्याच्याबद्दल सांगायचं असं की त्याला ना गडांवरती नेलं की एक विशेष आनंद मिळतो ना. त्याच्याकडे आम्ही पाहतो ना काही, तो आम्हाला सांगतो बाबा हे अँटिक आहे, ओके, बाबा हे जुने आहे, आई हे जुने, हे तो आम्हाला सांगत असतो. म्हणजे ती दृष्टी थोडी का होईना त्याच्याकडे ती आलेली आहे. आणि आत्ताच त्यांनी एक पाठीमागचा 1 महिना होऊन गेला, त्याच्या आधी त्यांनी 17.5 किलोमीटरची रायगड प्रदक्षिणा केलेली आहे. 7.5 तास तो नॉनस्टॉप चालला, ना उचलून घे म्हणाला किंवा माझे पाय दुखतायत म्हणाला, काही नाही, बिंदास्त चालत होता. आणि त्याला बोललो जरी आम्ही की बाळ पाय दुखत असतील उचलून घेतो, नाही महाराज गेलेलेत ना इथून, मग मी चालणार, एवढं डोक्यात ठेवून तो ते पूर्ण केलं त्यांनी. आणि त्याच्याबद्दल एक सांगायचं म्हणजे जेव्हा केव्हा त्याला ते महाराजांचं वगैरे सगळंच इतकी आवड आहे, त्यांचा पोशाख पण तसाच त्याला हवा असतो परिधान करायचा. खास त्याच्यासाठी ते कपडे घेऊन आलो आम्ही. आणि ते कपडे घातले की तो ना एकदम मॅच्युअर्ड व्यक्तीसारखा वागायला सुरुवात होतो. म्हणजे त्याला ते पोशाख परिधान केले, जिरे टोप वगैरे घातला, आणि जर समजा आम्ही त्याची पप्पी घेतली की बा छान दिसतंय म्हणून पप्पी घेतली, तर तो आम्हाला म्हणतो की मी महाराज बनलोय ना, पप्पी नाही घ्यायची, अशी कधी पप्पी घेत होते का, अरे बापरे, असं तो बोलतो. आणि पूर्ण जोपर्यंत त्या पोशाखात असतो ना, तो त्या कॅरेक्टरमध्येच गेलेला असतो पूर्णतः. म्हणजे अगदी तानाजी मूवी लागला असेल किंवा पाणीपत, पावनखिंड वगैरे, तर ते मग ते कॅरेक्टर लगेच तो पकडतो आणि त्याच्याप्रमाणे त्याचं ते सुरू होतं. आणि त्याचं असं आहे की तो मोबाईल, टी व्ही याचं जास्त वेळ नाही, जास्त वेळ गड किल्ले आणि पिक्चर असेल तो फक्त महाराजांचा बस. म्हणजे आपल्या डोळ्यासमोर हिरो हिरोईनचे आदर्श ठेवायचे आणि त्यांच्याप्रमाणे आपण व्हायचं. म्हणजे एखादा ऋतिक रोशन व्हायचं आहे, कोणाला शाहिद कपूर व्हायचं आहे, कोणाला शाहरुख खान व्हायचं आहे, असं पिक्चर बघून मुलं म्हणतात की तसं आम्हाला व्हायचं आहे. त्याच्यासमोर आम्ही एवढंच ठेवलेलं की बास तुला महाराजांच्यातला एक गुण फक्त आत्मसात करायचं आहे आणि तसं वागायचं आहे, त्याच्या व्यतिरिक्त काहीही करायचं नाही आहे. मला असं वाटतं की मगाशी माझा उल्लेख चुकीचा झाला की एक आदर्श दाम्पत्य इतिहास विषय जगणारे, बरोबर की नाही? त्याच्यामध्ये ऍड केलं पाहिजे की या आदर्श दाम्पत्याबद्दल बरोबर त्यांचा चिरंजीव सुद्धा इतिहास जगतोय वयाच्या 7व्या वर्षापासून. आणि खूप मोठी गोष्ट आहे मॅडम, कारण आजच्या तरुण पिढीला मला वाटतं की हा 7 वर्षाचा हा चिमुकला नक्कीच या माध्यमातून प्रेरणा देईल ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि प्रमोद सर तुमच्याकडे येतो. प्रमोद सर, मला वाटतं की हे सगळं कार्य करत असताना आज सुद्धा आपला समाज चांगल्या व्यक्तींना, चांगल्या व्यक्तिमत्वांना साथ देणार आहे, बरोबर आहे. तर मला आज तुमच्या ह्या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे की तुमच्या या कार्यामध्ये समाजाचं योगदान. निश्चित स्वरूपात समाजाचं योगदान आहेच,
कुठलाही व्यक्ती काम करत असताना सामाजिक योगदान जर नसेल तर त्याला काहीच करता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. उचललेला पाय ठेवत असताना पुढे सामाजिक योगदान जर आपल्याला असेल तर तो पाय ठेवायला रस वाटतो, रुची वाटतो आणि माणूस त्या दिशेने प्रवास देखील अगदी वेगात करतो. समाजाने भरभरून दिलं आहे, कुठलीही तक्रार नाही, 1% देखील तक्रार नाही समाजाविषयी. उलट आहे ते हृदयामध्ये त्यांच्याप्रती सद्भावना आहेत, प्रेम आहे, सदिच्छा आहेत, शुभेच्छा आहे समाजाबद्दल. याच्याबद्दल मी सांगू इच्छितो की एखाद्या व्यक्तीने माझं एखादं पुस्तक विकत घेतलं तरी ते सुद्धा समाजाचं योगदान आहे. एखाद्याने माझं व्याख्यान आयोजन केलं, कुणी माझं एखादं प्रदर्शन भरवलं, कुणी माझ्या संग्रहालयाला येऊन माझं काय 2 रुपयाचं तिकीट आहे ते काढलं, तरी हे समाजाचं योगदानच आहे. त्या योगदानावरच आम्ही पुढे जात असतो, चालत असतो. त्यामुळे हे योगदान आहे. सर मला वाटतं की हे संपूर्ण जाणून घेत असताना आज या पंचक्रोशीमध्ये इतिहास संशोधक तर तुम्ही म्हणून प्रसिद्ध आहातच, पण त्याचबरोबर व्याख्याते म्हणून सुद्धा तेवढीच आज तुमची या मावळ तालुक्यात एक चांगली ओळख आहे. होय. तर थोडक्यात आज तुमचा व्याख्यानाचा सुद्धा प्रवास आम्हाला थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल. व्याख्यानाची सुरुवात 2002 पासून मी गडकिल्ले फिरतोय, पण व्याख्यानाची सुरुवात 2006 साली झाली खऱ्या अर्थी. बरोबर. आधी आहे तो अभ्यास. म्हणजे समर्थांचं वाक्य मला आठवतं म्हणून सांगतो, प्रकटावे तरी अभ्यासांती प्रकटावे, ना तरी उगी राहावे, प्रकटोनी नासावे बरे नव्हे. नुसतीच व्याख्यानं, आता अलीकडच्या काळात एक ट्रेंड आला आहे आणि तुम्ही भाषण करा आणि मग खूप मोठे व्याख्याते व्हाल असं होत नसतं सर. आधी असतो तो अभ्यास आणि अभ्यासातून बाय प्रोडक्ट येतं ते व्याख्यान. मग तिथं फार शैली नसेल, खूप काही आपण ओघाओघाने नाही बोललो सगळं चालेल, पण बाय प्रोडक्ट येणार ते व्याख्यान येणार आहे. आणि ईश्वर कृपेने ॲकॅडमिकली मी PhD केल्यामुळे, मला तो अभ्यास ग्रहण झाल्यामुळे, किंबहुना अजून चालूच आहे, आयुष्यभर थांबणार नाही आहे, त्याच्यामुळे काय झालं तर तो फायदा होतो आहे व्याख्यानरूपी आणि लोकांना देता येते. सर तुम्ही आजपर्यंत अनेक पुस्तकांचं सुद्धा लेखन केले बरोबर की नाही, तर आजवर प्रकाशित झालेले तुमचे ग्रंथ साधारणपणे वयाच्या 22व्या वर्षी मी विसापुरावरती एक साधारण 40 मुक्काम केले. विसापूर दुर्गावरती, मावळची राजधानी दुर्ग विसापूर असा एक ग्रंथ मी लिहिला. तदनंतर शौर्यगाथा मावळच्या शक्तिपीठांची असा एक ग्रंथ लिहिला. आदरणीय कृष्णरावजी भेगडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी एक ग्रंथाचं संपादन केलं. त्यांनी एक ग्रंथ लिहायला आम्हाला सांगितला. तर तळेगाव दाभाडे इतिहास ते वर्तमान या ग्रंथामध्ये इतिहास विभाग मला लिहिता आला, ते माझं भाग्य होतं. आणि आता एक दुर्ग भारत आणि राज्याचे सारथी दुर्ग हे असे माझे आगामी 2 ग्रंथ आहेत. ओके, म्हणजे आता आगामी हे सर बऱ्याच तरुणांना हे जाणून घ्यायचं आहे, कारण मॅडमचा प्रवास प्रायमरी टू PhD, होय, तुमचा प्रवास प्रायमरी टू PhD, मॅडमचा विषय इतिहास, तुमचा विषय इतिहास, बरोबर की नाही. म्हणजे मला असं वाटतं की 90% ऑफ युअर चॉईसेस ह्या सगळ्या मिळत्या जुळत्या आहेत प्रत्येक बाबतीत, बरोबर की नाही. बरोबर. तर हे बरेच म्हणजे मला वाटतं की बरेच तरुणांनी मला हे सजेशन केलं की हा प्रश्न तुम्ही आवर्जून या तरुण दाम्पत्याला विचारा, होय, की ही सगळी मन जुळणाऱ्या गोष्टी, मग हे अरेंज मॅरेज म्हणायचं का लव्ह मॅरेज म्हणायचं. अरे बापरे. हे मला बऱ्याच जणांनी मेसेज करून सांगितलं की सर हा प्रश्न विचारा, कारण आज मला वाटतं की मी जसं मगाशी नमूद करतो की प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचे विचार, बरोबर, तुमचे आचार अगदी जुळतात, ते बरोबर की नाही. निश्चित जुळत आहेत. बरोबर. तर नक्की काय नाही, ह्या प्रश्नाचं उत्तर देतोच. त्याचबरोबर मी असं सांगतो की आपल्याकडे एक अशी म्हण आहे बरं का, पती पत्नी म्हणजे भांड्याला भांडं लागतंच कुठेतरी, हे असं नाही आहे बरं का खरं. म्हणजे हे पटेल न पटेल ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने घ्यावं, पण असं नाही आहे. 8 वर्षात नाही म्हणजे नाहीच भांडण एकही नाही आहे. याचं कारणही सांगतो. एका विषयाचे आहोत. सांगताय हे मॅडमनी सांगावं ना, तुम्ही खरं बोलता. अरे मॅडम सांगते. नाहीये भांडण हे कधीच नाहीये. सर म्हणतात ते खरे नाही, खरंच आहे. आणि एक गोष्ट सांगते की माझ्यापेक्षा सर समजूतदार आहेत जास्त, त्यामुळे भांडण होत नाही आमच्यात. सर मला वाटतं तुम्ही बगल देताय, आम्हाला थोडक्यात सांगा अगदी अगदी माझ्या प्रश्नाचं उत्तर. पण आम्ही बगल देत असताना तुम्ही ते अचूक हेरता, पकडता. ते सांगतो मी काय आहे. आम्ही एकत्र शिक्षणाला होतो आणि बरोबर PhDला एकत्र असताना संपूर्ण आमचं दोघांचंही मास्टरेट व्यवस्थित आपापल्या कॉलेजेसमध्ये झालं आहे. PhDला आम्ही एकत्र होतो. ओके. तिथे एकत्र असताना छान पद्धतीने सर्व शिक्षण आमचं पूर्ण होत आलं
आमच्या घरचे माझ्या स्थळाचं चौकशी करत होते, यांच्याही घरचे यांच्या स्थळाची कुठे ना कुठे. आता मनुष्य तिथपर्यंत गेला म्हणजे आता वय वाढत चालले, ओव्हरेज व्हायला नको, सगळ्या चौकशा कुटुंबाच्या चालू होत्या. त्या दरम्यान माझ्या घरच्यांना मी कायम एक गोष्ट सांगत होतो की माझा विषय कळणारी स्त्री असायला हवी आणि असलीच पाहिजे. त्या विषयातली जर स्त्री असेल तर तिला कळतं. एखादा काही तलवार गंजलेली घरी आणली, अहो हे काय गंजलेलं आणलंय असं म्हणायला नको, काय लोखंड आणून पडलंय. त्यामुळे आपल्याला हे निश्चित स्वरूपात कळलं पाहिजे की अरे ह्या तलवारीचं ऐतिहासिक मूल्य एवढं आहे. आपला विषय आपल्याला सांभाळून घेणारी पण पाहिजे. त्यामुळे इतिहास विषयात काम करणारी स्त्री मला अपेक्षित होती. ईश्वर कृपेने दोघंजण एकत्र होतो. PhD करण्याचं एक तंत्र तुम्हाला फक्त सांगून ठेवतो. बऱ्याचदा आपल्याला पुढे काहीतरी मूल्यांकनासाठी, पगारवाढीसाठी, प्राध्यापकीसाठी PhD करणारी लोक जास्तीत जास्त आहेत आणि हौशेनी पॅशनेट PhD करणारे 1% लोक आहेत समाजामध्ये. ईश्वर कृपेने आम्ही त्या 1% होतो. सगळे ज्येष्ठ होते आणि आम्ही दोघंच यंग होतो. अर्थात आपल्या वयाच्या लहान मुलं आहेत, त्यांच्या वयाच्या मुलांजवळ ते लवकर जाणार. तसं आम्ही एकमेकांशी अप्रोच झालो, विचारलं, मी चर्चा केली की मग काय कुठे. सर्व चर्चा झाल्यानंतर मग तुम्ही राहता कुठे, काय कुठे, सगळी चर्चा झाली आणि मग शेवटाला मीच विचारलं. आम्ही त्या याच्यात गेलो होतो केळकर संग्रहालयामध्ये. तिथे असं एक छान मस्तानी महल त्यांनी बनवलेला आहे. तिथे या सांगत होत्या गप्पा मारता मारता की मी ना हे पाहिलं आहे पूर्वी वगैरे वगैरे. मी एकदा माझ्या कॉलेज लाईफमध्ये जिजाऊ झाले होते अशा आमच्या सौ सांगत होत्या. तर मी त्यांना बोलता बोलता विचारलं की एक काही वेळापुरतं तुम्ही त्यावेळी जिजाऊसाहेब झाल्या असाल, आयुष्यभर माझ्यासोबत सईबाईचा रोल कराल का म्हणालो. अशी चर्चा झाली, गमतीचा सर्व विषय. पण त्यांनी त्यावेळी घरच्यांना विचारून सांगते तसं म्हणाल्या. या सगळ्या गोष्टींच्या नंतर कुटुंबियांनाही विचारणा झाली. एकत्र होतोच आम्ही शिक्षणासाठी. त्यांच्या कुटुंबियांनी, आमच्या कुटुंबियांनी एकमेकांशी चर्चा केली आणि दोघांना अर्थात ते पटलं की एकमेकांना समर्पक विषय आहेत, एका विषयातले आहेत, एकमेकांना समजून घेऊ शकतायत आणि स्टेटस सेम आहे दोघांचं. त्या पद्धतीने आम्ही पुढे गेलो. थोडक्यात इतिहासाचा अभ्यास करणारे 2 तरुणांनी आता एक लग्नाचा इतिहास घडवला असं म्हणायला हरकत नाही. आजच्या या चंगळवादी युगात आपण जे कार्य पुढं नेत आहात, या भौतिक जगाचा तुम्हाला कधी भुरळ पडली नाही? कारण मी पाहतोय की आजचा जो हा तरुण आहे, जसं मी मागाशी नमूद केलं की हे चंगळवादी युग आहे, बरोबर की नाही, की एव्हरीवन इज रनिंग आफ्टर मटेरियलिस्टिक हॅपीनेस विशेषतः. आणि आज तुम्ही या भौतिक युगात सुद्धा जे कार्य करताय त्याचा भौतिक विषयाशी काही संबंध नाहीये. तुम्ही तुमच्या क्षेत्रात, तुमच्या क्षेत्राचा आनंद घेताय, कार्याचा आनंद घेताय, बरोबर की नाही. तर मला आज या माध्यमातून विचारायचं की मॅडम तुम्हाला किंवा सरांना कधी या भौतिक जगाची भुरळ पडली नाही की तुम्ही दोघं उच्च शिक्षित आहेत, तुम्ही सुद्धा चांगल्या ठिकाणी जॉब करून तुम्ही सुद्धा चांगला पेमेंट घेऊन तुम्ही सुद्धा या भौतिक जगाचा आनंद घेऊ शकला असता, बरोबर ना? याची कधी भुरळ पडली नाही? भुरळ पडली असती तर आज इथं नसतो आम्ही, असा प्रश्न आहे. म्हणजे भौतिक जगाची जर भुरळ पडली तर लोक त्या दृष्टीनेच वाहत जातात. म्हणजे आता असं झालेलं आहे की एक माणूस ज्या बाजूला चाललाय सगळं जग तिकडे चाललेलं आहे, बरोबर. भौतिकवादाकडे, यंत्राकडे, हे ते बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरून गेलेले. म्हणजे आनंद कशात आहे हेच समजेन असं झालेले. जेव्हा जेव्हा तुम्ही बाहेर जाल, जेव्हा जेव्हा आपला इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न कराल, यातून पण एक आनंद मिळतो. म्हणजे आमचा विषय इतिहास आहे म्हणजे त्याच दृष्टीने आनंद मिळतो असं नाही, पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण आनंद असतो, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण सुख असतं. पण हे सगळं विसरून लोक फक्त एका गोष्टीच्या मागे नुसते धावत पळत चाललेले. तर हे न करता काहीतरी वेगळं करावं. खरं आम्ही आज पाहतोय की आज तुम्ही दोघं सुद्धा एक तरुण दाम्पत्य आहे की बाबा आजचं आम्ही पाहतोय तरुणांचं की बाबा मला लक्झरियस लाईफस्टाईल पाहिजे, आयफोनच पाहिजे, एक लक्झरियस कारच पाहिजे. हे कधीही मला जाणवलं नाही. मी आजपर्यंत प्रमोदजींना खूप जवळून पाहिले त्यांचा जीवन प्रवास, पण त्यांच्या कार्यावरती ते नितांत प्रेम करतात आणि ते अजून सुद्धा त्यांचा निश्चय दृढ आहे की मी ज्या ट्रॅकवर चाललो तोच ट्रॅकवरती मला पुढं जायचं आहे. मग या गोष्टीची कधी दोघांना सर तुम्हाला कधी भुरळ पडली नाही? बिलकुल पडलेली नाही भुरळ. याचं कारणही मी सांगेल की आपले जे आदर्श आहेत ते स्वतः अगदी बरोबर आहे. खटकलाही असेल तो नाही, खटकण्याचं कारण नाही आहे, कारण तुम्ही वास्तवतेला धरून बोलताय.
आणि मुळात रोखठोकवरती तुम्ही भल्या भल्यांना असे प्रश्न विचारलेले आहेत त्याची आम्हाला पाहण्याची सवय आहे. आम्ही कायम तुमच्या चॅनलचे श्रोते आहोत. मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या भौतिक आणि चंगळवादी युगाची आम्हाला भुरळ नाही पडली. याचं कारण फक्त आणि फक्त आमचं बॅकग्राऊंड, आमचं सर्व म्हणजे शिवचरित्र आहे. शिवाजी महाराजांनी जी वाट दाखवली आहे ती वाट फक्त आणि फक्त ही 400 वर्षात नव्हे, पुढच्या 4000 वर्ष आणि किंबहुना यावत चंद्र दिवाकरो विलसत, म्हणजे जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत या वाटेवर चालणाऱ्या लोकांना यश, प्रगती, समृद्धी हे मिळत राहणार आहे. संपत्ती असं नाही बोललेलो मी, पण यश, समृद्धी, प्रगती हे मिळत राहणार आहे. याचं कारण सांगतो मी तुम्हाला की सातत्याने या चंगळवादी युगाकडं ज्यावेळी आपण IT मधली मुली पाहतो, मला नाही वाटत की ते खरोखर सुखी आहेत असं वाटत नाही. कितीही मोठे पॅकेजेस दिसू द्या, पण सुख त्यांच्या हृदयात दिसत नाही. ते पुढच्या यशासाठी धडपडू नये असं माझं मत नाही, पण समाधान म्हणून त्यांच्या हृदयात शून्य आहे. मग समाधानाची व्याख्या काय, सुखाची व्याख्या काय? मला आज जर कोणी विचारलं ना की नेमकं तुमचं व्हिजन काय, कधी तुम्ही फार ह्या गोष्टी सगळ्यामध्ये काही राजकीय वगैरे, अजिबातच नाही. तसले कुठलेच व्हिजन नाही आहेत डोक्यामध्ये. युगाकडं आपण पाहत असताना आपल्याला समजा यश हवं आहे, समृद्धी हवी आहे, प्रगती हवी आहे, तर फक्त आणि फक्त हातात मुलांच्या मोबाईल देऊन बाबा आपला वेळ वाचवण्यासाठी मुलांकडे ते गॅजेट्स द्यायचे आहे आणि मुलं त्या नादी लागत आहेत, हे अत्यंतिक चुकीचं आहे. त्यांना तुम्ही गडकिल्ल्यांमध्ये फिरवा. मुलं तयार कशी होतात, नवीन पिढीबद्दलच तुमचा आणि माझा, आपण दोघंजणं प्राध्यापक आहोत आणि आपण अर्थात तिघंही प्राध्यापक आहे, आपल्या सर्वांचं फक्त फोकस एकच आहे, नवीन पिढी तयार झाली पाहिजे. 100%. आणि ही तयार होण्यासाठी आपण त्यांच्या हातात फक्त गॅजेट्स देऊन नाही चालणार आहे, तर आपण त्यांना यशस्वी बनवायचे, राष्ट्रनिष्ठ बनवायचे, देशभक्ती त्यांच्या हृदयात असली पाहिजे, त्यांच्या ठायी त्या राष्ट्रवादाच्या गोष्टी असल्याच पाहिजे. आणि त्यासाठी हा चंगळवाद काहीच कामाचा नाही आहे. ज्यावेळी IT मधले तरुण आणि तरुणी आपण पाहतो, मला नाही वाटत ते यशस्वी आहेत आणि मला नाही वाटत की ते समाधानी आहेत. समाधानी तुमच्या आपल्यासारखी लोकं आहोत. याचं कारण आपल्याला हवा त्या विषयामध्ये आपण निवडला पण आहे आणि जगतो पण आहोत. मॅडम, मला वाटतं की आज एक कर्तृत्ववान महिला म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतोय, बरोबर की नाही? तर विशेषतः एक शिक्षक म्हणून एक दुःख वाटतं मला की आजचा हा तरुण विद्यार्थी वर्ग कुठेतरी मोबाईलमध्ये, गेम्समध्ये, लॅपटॉप्समध्ये अडकलेला आहे. एकीकडं हा वर्ग आहे, दुसरीकडं बोराडे कुटुंब आहे की जो दुर्ग ह्याच्यावरती नितांत प्रेम करणारे, बरोबर आहे? तर आज तुम्ही विशेषतः ह्या विद्यार्थी वर्गासाठी, कारण माझा शेवटी एक शिक्षक म्हणून जो विद्यार्थी वर्गावरती असते, तर यांना काय संदेश देणार तुम्ही? संदेश एकच आहे. मुळात संदेश देण्यापेक्षा म्हणजे पालकांना माझी अशी विनंती आहे की मुलांना काही म्हणजे प्रॉब्लेम, तुम्हाला काही काम आहे, काही हे, तर ते मोबाईल नका देऊ, एखादं पुस्तक वाचायला द्या. आणि मुलांना वाढदिवसाला खेळणी तर खूप सारे देतोच आपण, वाढदिवसच हवा आहे असं काही नाही आहे. केव्हाही वाटलं की मुलांना काही गोष्टी घेऊन येऊ शकतो, पण एखाद्या तरी वाढदिवसाला एक शिवचरित्राचं कोणतंही पुस्तक तुम्ही गिफ्ट करावं आणि ते वाचायला सांगावं त्याला. त्याला जर जमत नसेल, तुम्ही रोज रात्री एक पान वाचून दाखवा आणि त्याला झोपी लावा. एवढं तर आपण करू शकतो पालक म्हणून. तर हा संदेश माझा पालकांसाठी आणि मुलांसाठी आहे की सह्याद्रीमध्ये फिरलात सह्याद्रीमध्ये की एकदा सुरुवातीला नको वाटेल की हे उन्हामध्ये, दऱ्याखोऱ्यांमध्ये काय फिरायचं, पण एकदा सवय लागली ना, ती सवय कधी जात नाही. सह्याद्री आपल्याला सोडत नाही, म्हणजे आपण सह्याद्रीला नाही तर सह्याद्री आपल्याला सोडत नाही. त्यामुळे मुलांनी सह्याद्रीमध्ये भटकलं पाहिजे, फिरलं पाहिजे, अशी माझी अपेक्षा या लहान लहान मुलांकडून. मला वाटतं की अतिशय मोजक्या शब्दात पण अतिशय प्रभावी संदेश मॅडमने दिलाय. याच्या पुढे जाऊन मी असं सांगाल मॅडम की आपण हे सर्व समविचारी लोकांनी एकत्र येऊन जर येणाऱ्या काळात आपण जर एज्युकेशन मिनिस्ट्रीची जर संवाद साधून पत्र व्यवहार करून की शिवचरित्र हा मुलांना विषय म्हणूनच जर तुम्ही इन्क्लूड करू शकले, तर मला वाटतं याच्या पलीकडे मुलांना सामर्थ्यवान किंवा कर्तृत्ववान करण्याचा दुसरा मार्ग असू शकत नाही. बरोबर की अगदी बरोबर आहे. मला वाटतं की जाता आता आपला सर्वांना एक रॅपिड राऊंड असतो, तर आपण आता तो घेऊया. आणि हे दोन्ही प्रश्न मॅडम, प्रत्येक प्रश्न तुम्हाला जो असेल तो सरांना असेल, याच्यामध्ये नो एक्सप्लेनेशन, फक्त उत्तर द्यायची. ओके? पहिला प्रश्न मॅडम तुम्हाला, आवडते 2 दुर्ग? रायगड आणि शिवनेरी. रायगड आणि शिवनेरी. सर, तुमचे आवडते 2 दुर्ग? राजगड आणि रायगड. राजगड आणि रायगड. मॅडम तुमचा पुढचा, आवडते 2 इतिहासकार?
आवडते 2 इतिहासकार निनाद बेडेकर आणि पांडुरंग बलकवडे. पांडुरंग सर, तुमचे 2 आवडते इतिहासकार? बाबासाहेब पुरंदरे, पांडुरंग बलकवडे. मॅडम, तुमचे इतिहासातील 2 आवडते राजे? अर्थात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. सर, तुमचे 2 आवडते राजे? बदलणार नाही उत्तर, हेच आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. 2 आवडत्या महाराणी? राजमाता जिजाऊ मासाहेब आणि झाशीची राणी. सर, तुमच्या? राजमाता जिजाऊ मासाहेब आणि दुसऱ्या म्हणजे सईबाई साहेब. सईबाई साहेब. इतिहासातील कोणती व्यक्ती व्हायला आवडेल मॅडम? इतिहासातली राजमाता जिजाऊंची साठी एखादं गुप्तहेर खात्यात काम करणारी स्त्री व्हायला अरे आवडेल. बापरे. सर, तुम्हाला इतिहासातील कोणती व्यक्ती व्हायला आवडेल? कवी भूषण. अरे बापरे. गोडवे गायचे महाराजांचे, शिवचरित्र गावोगावी पोचवायचे. कवी भूषणाची भूमिका मला साधर्म्य साधणारी आहे. मला वाटतं की हा संपूर्ण जीवन प्रवास हा 45 मिनिटाच्या कालावधी होऊच शकत नाही. कारण मला वाटतं की दोघांचाही आज आपण जीवन प्रवास जाणून घेत असताना नक्कीच येणाऱ्या तरुण पिढीने या दोघांकडनंही एक प्रेरणा घ्यावी हीच सदिच्छा व्यक्त करतो. आणि आपल्या या मुलाखतीची समाप्ती आज थोडीशी आपण वेगळ्या प्रकारे करणार आहे. तर रुद्र ती करेल. जय धर्मवीर संभाजी महाराज की जय. भारत माता की जय हर हर महादेव.